दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की महाराष्ट्रात तो इतिहास पहिल्यांदाच घडला होता आणि हे सुरुवात आपल्या श्री चक्रधर स्वामींकडून झाली होती. त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की कशी सुरुवात महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेली होते. त्याची सुरुवात कशी झाली मी तुम्हाला सांगणार आहे. जसे कृता त्रेतायुगात श्री दत्तात्रय प्रभू आणि द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांचा परमेश्वर अवतार मानले जाते. आपल्या महानुभाव पंथात झाले असे अवतार झाले. तसे कलयुगात श्री चक्रधर स्वामींना 12व्या शतकातील परमेश्वराचा अवतार आहेत आणि महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. हे आपण सर्व महानुभाव पंथाचे लोक मानतो. ह्या काही गोष्टी काही जणांना माहीत नसतात. ते महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानानुसार ईश्वराच्या 5 अवतारापैकी 5वा अवतार आहेत. म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की आपल्या 5 अवतार आहेत. पहिला अवतार श्रीकृष्णाचा, दुसरा अवतार आहे तो श्री दत्तात्रय प्रभूंचा, परत श्री चक्रप्राणी महाराजांचा, श्री गोविंद प्रभूंचा, नंतर हा श्री चक्रधर स्वामींचा. तुम्हाला काही इतिहास माहीत नसेल तर महाराष्ट्रातील पहिला चरित्र ग्रंथ लीळा चरित्र हा त्यांच्या केंद्रबिंदू म्हणजे त्यांच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल जो आहे तो हा लीळा चरित्र आहे आणि तो महाराष्ट्रातील पहिला चरित्र ग्रंथ सुद्धा आहे. चक्रधर स्वामींनी एक अशी सुरुवात केली की सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देण्याचा न्यायच आपण म्हणावं लागेल त्याला न्याय देणे म्हणजे सर्वांना मोक्षाचा अधिकार सर्वांना समान देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या अग्रगण्यामध्ये घ्यावे लागेलच आणि हे घ्यावे लागणारच. भगवान श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतूनच जे साहित्य त्याचा भक्त व अनुयायाकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्य परंपरेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे असे आपल्याला मान्यही करावे लागेल.